नमस्कार गावालेलो, कसे असास? मी तुमच्या सगळ्यांचा लाडक्या आपल्या कोकणचा चेडू सायली चिंदरकर तुमचं सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करताय आपल्या लाडक्या कोकणच्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव असा मालवणी मीडियम. तर आज हा दही काढतो. श्रीकृष्ण लहानपणी खूप मस्तीखोर होते, त्यांना दही खूप आवडायचा. त्याच्यामुळे यशोदा माता काय करायची, दह्याच्या मडक्यावरती खुटीक बांधून ठेवायची. आणि बोलतात ना, आपले दुःखात पण साथ देणारे आणि सुखात पण साथ देणारे कोण असतात, तर ते आपले मित्र. श्रीकृष्ण आपल्या मित्रांका घेऊन एकावर एक उभे राहून त्या दह्याचं मडकं काढायचे आणि दही खायचे. तेव्हा त्या दह्याचा मडक्या होता, आता ती झाली आहे दही अंडी. आणि तेव्हापासूनच ही प्रथा सुरू झाली आहे की एकावर एक थर रचून दह्याची मडकी फोडायची. तर आज दही कालवा आपण डोंबिवलीत, आपल्या म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक शहर डोंबिवलीत. तर आज आपण बघू जाणार आहोत डोंबिवलीतल्या घाडा सर्कलच्या ह्याची गोकुळ निवासाच्या ह्याची डोंबिवलीतली मोठी दहीहंडी. तर चला मग जाऊया. तर आम्ही आता चाललो आहोत दहीहंडी बघा. चला तर मग जाऊया सगळेजण. नंबर यानंतर आहे आणि त्यानंतर गणेशवाडी गोविंद पथक टिटवाळा. आलात काय? गणेशवाडी गोविंद पथक टिटवाळा पण आलात काय? नाही. त्यानंतर नंबर असेल विठ्ठल रखमाई गोविंद पथक आणि त्यानंतर कॅनन गोविंद पथक. नंबरला सांगितले परत विचारला येऊ नका. बाकी जण यापुढे सपोर्टला या. पाचाचा प्रयत्न करते. शिवसेना गोविंद पथक शिकार नका. लहान मुलाला सपोर्ट करतो, हात वरती केला त्यांनी, त्याचा हात वरती करा. क्या बात आहे, खूप सुंदर. त्याच्यानंतर काय म्हणून मला माहिती पडेल बघा. आपण दाखवल्या सांभाळून लगेच प्रयत्न करा. चला पुढच्या बाजूला पथकाचा 6 धावांचा. नंतर माझा साई म्हणजे स्थानिक गोविंद आहे, औरंगाबाद गोविंद पथक असते. नंतर गणेशवाडी गोविंद पथक, त्यानंतर विठ्ठल रखमाई गोविंद पथक आणि कॅन गोविंद पथक असे नंबर आवडी लागले. आणि त्यानंतर बाकीच्या खूप चांगला संदेश मॅसेज सगळ्यापासून खूप जण दिलाय. आणि आता अजून एक मॅसेज आलाय, स्टॉप थांबवा. एका रात्रीमध्ये नोटबंदी होऊ शकते, एका रात्री लॉकडाऊन होऊ शकते, एका रात्रीमध्ये सरकार बदलू शकते. मग घरात जावा, एका दिवसात शिक्षा का नाही होऊ शकत हा प्रश्न विचारला त्या गोविंदाने. त्याचं उत्तर लवकरच मिळेल. त्याबरोबर आपण या सर्व गोविंद पथकांना ऑल द बेस्ट देऊया. चला सराव सुरू करा. शेवटचा गोविंदा खाली नाही तोपर्यंत कोणी जल्लोष करू नका. एक बाळकृष्ण आपल्याला आलेला आहे. चला आणि हा यशस्वी प्रयत्न 5 मानवी मनोरांचा उत्कृष्ट अशी सलामी. ओम साईराम संपूर्ण इव्हेंट तुम्हाला गावाची नीती काय का जीवाला आता सुरुवात आहे. कोसराळी जीवाला नंतर आहे कृष्णा गोविंदाचा प्रसाद करणार. देवी पूजा काका श्री साईनाथ ग्रुप साईनाथ साईनाथ जय महाराष्ट्र गोविंद पथक, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. ऐक नाही ऐक बात करून विकास नवजोत सिंहकृष्ण गोविंद पथक
अवकाश अवकाश तो जातोय सावळा जवळजवळ हा कविता आहे जो या जेटी मित्रांकडे आयोजित रेडिओमध्ये हा 6वा सगळ्यांचा सातारांचा मनोर असणार आहे. त्यामुळे ते गोल्ड पदकाने यशस्वीरित्या करत असले आणि हा 14वा गोल्ड पदक इथे मात्र 23 प्रयत्नात इथे मात्र 7 राऊंडसाठी सज्ज होतो आहे. सावकाशपणे साताराचा प्रयत्न सुरू आहे. 4वा आणि 5वा आणि साताराची खूप सुंदर करावी. जय मेंढी बाबा गोल्ड पदक दोन्ही पक्षी जीत की उम्मीद की हासिल होगी कुछ देर बाद कदमों में मंजिल भी होगी. खूप सुंदर पहिल्या प्रयत्न खरंच सादर त्यावेळी वाटलं लागली त्याच्यामध्ये विनोद आले खूप सुंदर इथं सादर केलं विभागले अजून असं म्हणून आपले 7 नंबर सुंदर गुन्हा वगैरे आहे चला गोल पदक गुरुपुरी एकमेव गोविंद पदक त्यांना सार्थक असले आजमध्ये त्यांचा सार्थ अभिमान आहे आपल्याला. अरे जाऊ का सातारा सरकारच्या घाटी मोठ्या सज्ज होत आहे. साई सावंत गोविंद पदक आज दिला. पाचवा भूमिका जाऊन बसल्यानंतर सज्ज होत आहे. खूप सुंदर अत्यंत मानाची प्रतिष्ठेची जेटी ग्रुप उपमंडळ दहीहंडी उत्सव आणि एकमेव गोविंद पदक त्यांनी सार्थक असले मान त्यांना मिळाला आहे आणि तर मित्रांनो आज आपलो ह्यो देखालो हायच संपलेलो असा. आजचो व्हिडिओ तुमका कसो वाटलो ह्यो नक्की म्हाका कमेंटमध्ये सांगा आणि
माझ्या पहिल्या व्हिडिओ तुम्ही एवढा प्रेम दिलास, पहिलंच व्हिडिओ एवढे व्ह्यूज झाले आहात दुसऱ्याच दिवशी, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं या सांगा कमेंटमध्ये नक्की. आणि आजचं व्हिडिओ आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.